मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण लांबलंय। पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यानं लोकार्पण लांबणीवर पडलंय। 19 तारखेला मोदींच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होणार होतं, मात्र दौरा रद्द झाल्यानं आता पुढील काही दिवसात मोदींच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे मिरज रेल्वे मार्गावर उद्यापासून 7 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी असणार हा मेगा ब्लॉक असेल। मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून कोल्हापूर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या या कालावधीत उशिराने धावतील। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या नेतृत्वात आज बीकेसी डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम पार पडली। प्रत्येक वॉर्डमध्ये दर शनिवारी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात मोहीम राबवण्यात येणार आहे। विभागीय आयुक्त हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा इक्बाल सिंग चहल यांनी दिलाय। नवी मुंबई महानगरपालिकेनं 2024 आणि 25च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढवू नये अशी मागणी आमदार गणेश नाईकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। नवी मुंबईकरांवर करवाढीचा बोजा लादू नये असं, तसंच आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी अशी ही मागणी नाईकांनी केली आहे। 2023-24 या आर्थिक वर्षाचं नाशिक महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाला मनपा आयुक्तांनी मंजुरी दिली। तब्बल 2603 कोटींच्या अंदाजपत्रकाला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे। या अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ न झाल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय। कोणत्याही नव्या योजना या अंदाजपत्रात दिलेल्या नाहीत। येत्या अधिवेशनात जुन्या पेन्शनवर पुन्हा एकदा चर्चेची शक्यता आहे। अर्थसंकल्पातनं राज्य सरकार जुन्या पेन्शनवर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। जुन्या पेन्शन संदर्भातला अभ्यास समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय। याबाबत राज्य सरकारही सकारात्मक असल्याचं समजतंय, त्यामुळे यावर मध्यम मार्ग काढला जायची शक्यता वर्तवली जाते। आपला परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय आपल्या विरोधात असल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केला। यावरून पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय। आपण एकटे आहोत असं सांगून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं पवार म्हणाले। ज्यांना पक्ष स्थापन केला त्याचाच पक्ष काढून दुसऱ्याला दिला असं देशात कधीही घडलं नव्हतं असं शरद पवार म्हणाले। चिन्हाची फारशी चिंता करायची नसते, चिन्ह गेलं म्हणजे संघटना संपत नसते असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय। सर्वसामान्यांशी संपर्क वाढवा अशा सूचना यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचा दौरा आहे। शिंदेंचा बालेकिल्ला असणारं ठाणे शहर आदित्य ठाकरे पिंजून काढणार आहेत। आदित्य ठाकरे कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। घोडबंदर रोड, मानपाडा, चंदनवाडी, समतानगर अशा 4 शाखांना आदित्य ठाकरे भेट देतील। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केलेत। अजित पवार हे आता भाजप कार्यकर्ते बनलेत अशी टीका राऊतांनी केली आहे। तर शिंदे गटाच्या महाधिवेशनात भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यावरही राऊत चांगलेच बरसले। रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लावावा असा टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय। उद्धव ठाकरेंना ईडी लावली म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व जनतेला कळेल असं रामदास कदम म्हणाले होते। त्यावरच अंधारेंनी अहमदनगरमध्ये पलटवार केले। अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी घरी चर्चा झाली होती। त्यांना जे योग्य वाटतं त्यात त्यांच्याबरोबर आम्ही असतोच अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांनी दिली आहे। नांदेडच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं। मावळमधील काँग्रेसच्या 2 दिवसीय चिंतन शिबिराचा आज समारोपाचा दिवस। लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा या शिबिरात घेण्यात आला। रात्रीपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे। भाजप कमकुवत आहे, ईडी सीबीआयची भीती दाखवून पक्षफोडीचं त्यांचं राजकारण सुरू आहे असा आरोप काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नथला यांनी केलाय। अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जितेंद्र आव्हाडांवरच टीका केली। अजित पवारांची क्षमता राज्यभर सिद्ध आहे, तर जितेंद्र आव्हाड यांना कोणीच विचारत नाही। ते केवळ एका मतदारसंघासाठी मर्यादित असल्याचा टोला त्यांनी लगावला। काँग्रेससोबत काम करणार आणि भाजपला संपवणार असं विधान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी केलंय। लोणावळ्यात काँग्रेसचं 2 दिवसीय अधिवेशन पार पडतंय। या अधिवेशनात काँग्रेस लोकसभेची तयारी करत आहे। लोकांना आता भाजप नकोय, भाजप केवळ हवा करतं, आमच्या रक्तात काँग्रेस आहे, मरेपर्यंत काँग्रेसला सोडणार नाही असं प्रणिती शिंदे म्हणाल्या।
पुण्याच्या शिरूर लोकसभा जागेचा तिढा सुटण्याआधीच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे। जनतेच्या मनात आढळ आणि काल आज उद्या अशा आशयाचे बॅनर शिरूर लोकसभा मतदारसंघात झळकतायत। बॅनरवर महायुतीतील सर्व नेत्यांचे फोटो आहेत, यामुळे जिल्ह्यात चर्चा रंगतीये। आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। धंगेकर पॅटर्न म्हणत धंगेकरांनी सोशल मीडियावर जोरदार पोस्टरबाजीही केली। पुन्हा येतोय धंगेकर पॅटर्न, प्रदूषणमुक्त होण्यासाठी, भयमुक्त पुण्यासाठी अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे, त्यामुळे आढळरावांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी ऐवजी म्हाडाच्या अध्यक्षपदावर बोळवण करण्यात आल्याची चर्चा आता रंगतेय। मात्र मला गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं असं कोणी समजू नये, गैरसमज करून घेऊ नये असा इशाराच आढळरावांनी दिला आणि लोकसभा लढवण्याचे संकेतही दिले। आपल्याला नक्षली आणि दाऊदकडून धमक्या येत होत्या, तरी झेड+ सुरक्षा देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आपल्याला जीवे मारायचा प्लॅन होता का असा सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशनात त्यांनी हा आरोप केला। ठाकरेंनी मोदी आणि जनतेला 2 वेळा फसवले असल्याचंही ते म्हणाले। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। निलेश राणे आणि भास्कर जाधवांच्या समर्थनात काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर जाधव यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। भास्कर जाधव यांच्या चिपळूणच्या पाक इथल्या सुवर्ण भास्कर बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी निलेश राणे आणि भाजपवर गंभीर आरोप केले। पोलिसांनी त्यांचं काम केलं असतं तर कालचा संघर्ष टळला असता असा आरोप भास्कर जाधवांनी केलाय। निलेश राणेंनी मंचावरून आपल्याला मारण्याची धमकी दिली, हे व्यासपीठ भाजपचं होतं, त्यामुळे विरोधक म्हणून भाजपला आपल्याला संपवायचं आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। की भास्कर जाधव जिथे जातील तिथे सभा जिथे आगरी कोळी संस्कृतीचा पारंपरिक ठेवा समजल्या जाणाऱ्या ब्रास बँडचा महोत्सव नवी मुंबईत आयोजित करण्यात आलाय। मनसेनं आयोजित केलेल्या या महोत्सवाला अमित ठाकरेंनी भेट दिली। महोत्सवात नवी मुंबईसह मुंबई ठाणे या भागातील ब्रास बँड पथक सहभागी झालं। पुण्यात देवदासी महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादवही उपस्थित होते। पुण्यात राज्यस्तरीय सेना केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली। स्पर्धेमध्ये राज्यातनं तब्बल 600 मल्ल सहभागी झाले। यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। नाशिकच्या नांदगावमध्ये एका ऊसतोड कामगाराची रस्त्यातच प्रसूती झाली। विशेष म्हणजे तृतीयपंथीय रिक्षा चालक आणि स्थानिकांनी समयसूचकता दाखवत रस्त्यात कपड्याचा आडोसा केला। महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिलाय। मंगल चव्हाण असं या महिलेचं नाव आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोलीतील अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील गर्देवाडा या भागात पोहोचल्या। इथं उभारलेल्या नवीन पोलीस ठाण्याची त्यांनी पाहणी केली आहे। तसंच पोलिसांच्या समस्या जाणून घेतल्या। विशेष कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच केले जातील असंही त्यांनी म्हटलंय। पालघर जिल्हा पोलिसांतर्फे रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारोह जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला। स्वतःची नैतिक जबाबदारी ओळखून वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं यावेळी खासदार राजेंद्र गावितांनी सांगितलंय। या निमित्तानं रिक्षा चालकांना गणवेश आणि तरुणांना हेल्मेट वाटप करण्यात आलं। चंद्रपुरात LGBT समुदायानं गौरव मार्च काढलाय। शहरातील आझाद बगीचा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मार्च निघाला। LGBT समुदायातील सदस्यांना एकत्र करून त्यांचे अधिकार आणि कर्तव्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी या मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या अस्थींचं नाशिकमध्ये विसर्जन करण्यात आलं। गोदा घाटावर त्यांचे वडील माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह सर्वच कुटुंबीय उपस्थित होते। नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारीही यावेळी हजर होते। साताऱ्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं राज्यस्तरीय विवेकानंद टॅलेंट सर्च स्पर्धा घेतली। त्यात चाफळच्या समर्थ विद्या मंदिरची मनीषा जाधव पहिली आली। संस्थेचे कार्याध्यक्ष अभय साळुंखे, सचिव शुभांगी गावडेंनी तिचं अभिनंदन केलं, तर प्राचार्य विजय काळबागे आणि विट्स विभाग प्रमुख राकेश पोळ यांना तिनं यशाचं श्रेय दिलं।
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कमलनाथ यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांनी एक्स या सोशल मीडियावरनं काँग्रेसचं चिन्ह हटवलंय. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. कमलनाथ आणि नकुलनाथ दिल्लीत पोहोचलेत, तर कमलनाथ यांनी भाजप प्रवेशाची शक्यता थेट नाकारलेली नाही. हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह इस्रोनं लॉन्च केलाय. संध्याकाळी 5:30 वाजता श्रीहरिकोटामधील सतीश धवन सेंटरवरून इन्सॅट 3DS GSLV F-14 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. यामुळे हवामानाच्या माहितीसह शोध आणि बचाव कार्यात उपग्रहानं पाठवलेल्या माहितीचा वापर करता येणं शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या राजकोटमध्ये एम्सचं लोकार्पण करतील. 25 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडेल. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत देशात नव्या एम्सची उभारणी केली जाते. त्यापैकी राजकोटमधील एम्स तयार झालंय. 750 बेड्सची सुविधा असलेलं हे रुग्णालय अद्ययावत सुविधांनी सज्ज आहे. 2023 साठी 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संस्कृत भाषेसाठी स्वामी रामभद्राचार्य तर उर्दूकर्ता गुलजार यांना पुरस्कार जाहीर झालाय. रामभद्राचार्य यांनी भार्गवराघवियम, अष्टावक्र, सरयू लहरी अशा 100हून अधिक संस्कृत रचना लिहिल्या आहेत, तर गुलजार यांनीही विस्तृत लेखन केलंय. ज्युनियर NTR, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या देवरा पार्ट 1 सिनेमाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. 10 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्युनियर NTRनं सिनेमाचं पोस्टर शेअर करून याबद्दलची माहिती दिली आहे. आदर्श शर्माचा द केरला स्टोरी सिनेमा OTTवर रिलीज झालाय. झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झालाय. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचा कशा पद्धतीनं धर्म परिवर्तन करण्यात आलं या सिनेमात दाखवण्यात आलं.